नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा गुप्तहेर चारुहास ही सादर करत आहे. या कथेचा पुढील 8वा भाग. घोडबंदर रोडवरील जमुना निवास शोधून काढायला त्याला फारसा वेळ लागला नाही. चारुहासनं बऱ्याच अंतरावर आपली कार उभी केली व नंतर त्यानं त्या एक मजली घराचा दरवाजा ठोठावला. पैलवानाप्रमाणे दिसणाऱ्या एका गृहस्थानं दार अर्धवट उघडून उद्धट स्वरात विचारलं, कोण पाहिजे तुम्हाला? मला जो माणूस पाहिजे तो बहुधा निराळ्या नावानं इथे राहत असला पाहिजे. मी तुला त्याचं वर्णन करून सांगतो, म्हणजे तो इथे आहे की नाही ते तुला सांगता येईल. मला तुला काही सांगायचं नाही. चालता हो इकडून. चेहऱ्यावरून तुमचं नाव चारुहास असावं असा माझा समज आहे. होय, मीच चारुहास. केसरीनाथचं हेच ठिकाण असलं पाहिजे याबद्दल चारुहासची आता खात्री पटली. मी ते येईन याची तुला आगाऊ कल्पना दिसते. मी आत शिरल्यानंतर तुझ्याशी बऱ्याच गप्पा गोष्टी करायच्यात. चारुहास हसून म्हणाला. तुला या घरात पाय ठेवता येणार नाही, पैलवान म्हणाला. मुकाट्यानं निघून गेला नाहीस तर मी प्रथम तुझ्या चेहऱ्यात इतका बदल करीन की तुझी आई तुला ओळखू शकणार नाही. चारुहासनं त्या दरवाजाला इतक्या जोराचा धक्का दिला की दरवाजा उघडला जाऊन पैलवान दूर कोपऱ्यात कोलमडून पडला. चारुहास हात शिरून त्या खोलीच्या मध्यभागी उभा राहिला. पैलवान रागाने उठला आणि डोकं खाली धरून मस्त हत्तीप्रमाणे चारुहासला टक्कर मारण्यासाठी धावत आला. चारुहास थोडा मागे सरकला आणि त्यानं उजवा पाय उचलून तो जोरानं त्याच्या हनवटीवर आपटला. वेदनांमुळे पैलवानानं मागे गेली. त्याचबरोबर त्याच्या मानेवर आणि कानशिलावर चारुहासनं जोरात 2 ठोसे लगावले. पैलवान दोन्ही हातांनी आपले डोके आवळत खाली बसला. तोच त्याच्या पोटात चारुहासनं लागोपाठ 2-3 फटके मारले. त्यामुळे तो पुरता चिट होऊन खाली कोसळला. पैलवान पहिल्या पट्टीचा कुस्ती खेळणार होता. चारुहास त्याच्या तावडीत सापडला असता तर नुसते आवळून त्यांनी त्याला घायाळ केले असते. पण चारुहासच्या शरीराला नुसता स्पर्श करण्याचं भाग्य त्याला लाभलं नाही. चारुहासनं वापरलेल्या मारामारीच्या आधुनिक तंत्राचं त्याला ज्ञान नव्हतं. आणखी झोंबाझोंबी करण्याइतका चारुहासला अवधी नव्हता. त्यानं आपलं पिस्तूल बाहेर काढलं आणि कठोर शब्दात पैलवानाला म्हणाला, जास्त गडबड केलीस तर पिस्तूल झाडण्यास कमी करणार नाही. यापूर्वी मी तुला पाहिलं नसताना तू एकदम दांडगाई सुरू केली म्हणजे काय? मला त्यांनी सांगून ठेवलं होतं, पैलवान धापा टाकत म्हणाला. कोणी आणि काय सांगितलं होतं? विश्वासरावांनी मला सांगितलं होतं. ते म्हणाले चारुहास नावाचा एक बदमाश आपल्या मागे हात धुवून लागलाय. तो कदाचित तिथे येण्याचा संभव आहे. तो जर आला तर त्याला आणखी बेदम मार दे. तो मेला तरी हरकत नाही. मी त्यांना सांगितलं की आपण खून करणार नाही, पण शरीरातील 4-2 हाडं मात्र मोडू. तेव्हा त्यांनी मला 50 रुपये दिले. असं? तो विश्वासराव कुठे आहे? थोड्या वेळात परत येतो म्हणून 2 तासापूर्वीच बाहेर गेलेत. आणि तो आला कधी इथे? ते सकाळीच आले, पण त्यावेळी मी घरात नव्हतो. मी बाजारात गेलो होतो. त्यांच्याजवळ माझ्या घराची चावी आहे. चल मला त्याची खोली दाखव, चारुहास म्हणाला. पैलवानानं त्याच्या वरच्या मजल्यावरील एका भिकार खोलीपाशी नेलं. दार बंद होतं. चारुहास म्हणाला, त्या दाराला तुझ्या खांद्याचा जोराचा धक्का दे म्हणजे ते उघडेल. त्यांच्या गैरहजेरीत दार फोडायचंय? नाखुशीनं पैलवान म्हणाला. तू ज्याला विश्वासराव समजतोस तो एक भयंकर बदमाश आहे. पोलीस पण त्याचा शोध घेत आहेत. तरी सुद्धा पैलवान दार फोडायला तयार होईना. चारुहासनं पिस्तुलाची धमकी दिली तेव्हा तो वठणीवर आला. त्यानं एक जोराचा धक्का देताच दरवाजा उघडला गेला. चारुहास हात शिरला. समोरच्या खाटेकडे पाहताच त्यानं आपली मान खेदाने हलवली व खिशातून सिगरेट बाहेर काढली. वसुंधरेला मारल्याबद्दल आता आपल्याला सूड उगवता येणार नाही अशी त्याची खात्री झाली होती. खाटेवर देवराव कपडे चढूनच पडला होता. त्याचं मस्तक धडापासून वेगळं करण्यात आलं होतं. खाटेवर बरेच रक्त सांडले होते व खाटेखाली रक्ताचे थारोळे झाले होते. एवढा शक्तिमान पैलवान, पण तो भीषण दृश्य पाहताच खाली चक्कर येऊन पडला. चारुहास पुढे झाला आणि त्यानं देवरावच्या ओठाचा वास घेतला. काही अंमली पदार्थ देऊन त्याला बेशुद्ध केल्यानंतर वस्ताऱ्यानं त्याचा गळा कापण्यात आला होता. कोपऱ्यावर एक पाण्याने भरलेले मडके होते. ते चारुहासनं पैलवानाच्या डोक्यावर रिकामे केले. पैलवान शुद्धीवर आल्यानंतर त्यानं त्याला पोलिसांना बोलवायला सांगितलं. 1 तासानं जेव्हा चारुहास बाहेर पडला तेव्हा सीआयडीच्या लोकांनी त्या घरावर आपला ताबा बसवला होता. चारुहास आपल्या ऑफिसात गेला.
तो भुकेला असल्यानं त्यानं नोकराकरवी काही पदार्थ मागवले आणि नंतर त्याने विश्वासरावांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. नंतर तो म्हणाला, केसरीनाथला शोधून काढणं फार कठीण काम आहे बाबा. ज्या वस्ताऱ्यानं त्याने देवरावचा खून केला तो वस्तारा त्यानं तिथल्याच एका टॉवेलला पुसून साफ केला. त्या प्रेताजवळ उभं राहून शांत रीतीने असे कृत्य करणाऱ्या माणसाची छाती कशी असली पाहिजे याचा तुम्ही विचार करा. चारुवास इतकं निराश होण्याचं काही कारण नाही. कितीही बदमाश असला तरी तो चुका करतोच. जेव्हा तो फरारी होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यातून काहीतरी महत्वाची चूक घडण्याचा संभव असतो. मला वाटतं त्याच्या घराची आणि ऑफिसची जर कसून झडती घेतली तर तिथे आपल्याला काहीतरी महत्वाचं नक्कीच सापडेल. हे बरोबर आहे, चारुवास म्हणाला. चला तर आपण आपल्या कामाला लागूया. हे झडतीचं काम पोलिसांवर सोपवलं पाहिजे. CID खात्याच्या तज्ज्ञांची आपल्याला मदत घेतली पाहिजे. तुझं खाणं संपलं की आपण निघूया. विश्वासराव चारुवास बरोबर CID ऑफिसात गेले व आपल्या जुन्या सहकाऱ्यांची सुपरिटेंडंट शिवाजीरावांची भेट घेतली. सुमारे 1 तास त्यांची बोलणी चालली होती. शिवाजीराव म्हणाले, केसरीनाथवर 2-3 खुनांचा आरोप आहे. त्याला कसंही करून आपल्याला पकडलं पाहिजे. तुम्हा दोघांना आमच्यापेक्षा त्याच्याविषयी जास्त माहिती आहे. तेव्हा तुम्ही आमच्याबरोबर त्याला पकडण्याचा प्रयत्न करा. त्या कामी तुम्ही प्रसंगी कायद्याची सीमा ओलांडली तरी ती मला चालतील. मी तुम्हाला सर्वतोपरी सहाय्य करण्यास तयार आहे. तुम्ही ताबडतोब आपली काही माणसं केसरीनाथच्या ऑफिसची आणि घराची झडती घेण्यास पाठवा, चारुवास म्हणाला. त्यांना खास करून त्याच्या बँकेतील पैशासंबंधी काही माहिती मिळते का ते पाहायला सांगा. केसरीनाथने बराच पैसा जमा केला असणार आणि तो ते मागे ठेवून मुंबई सोडणार नाही. अगदी बारीक सारीक गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये असं त्यांना सांगा. तसेच आम्हाला काही निवडक माणसं द्या. आम्ही त्यांची वाट पाहत आमच्या ऑफिसात बसतो. नंतर आम्ही केसरीनाथचा जारीने शोध सुरू करतो. ठीक आहे, शिवाजीराव म्हणाले. विश्वासरावांना खात्याची माहिती आहे. त्यांनीच कोण मदतीला पाहिजे ते निवडून घ्यावेत. त्यानंतर लागलीच जारीनं दोन्ही ठिकाणच्या झडतीचं काम सुरू झालं. चारुवास व विश्वासराव केसरीनाथच्या ऑफिसात होते. त्यांनी तेथील प्रत्येक वही, खतावण्या, कागदाचा कप्टान कपटा शोधला, पण त्यांना हवी होती तशी काही माहिती मिळेना. तासांमागून तास लोटले पण काही प्रगती होईना. चारुवास वैतागानं केसरीनाथच्या खुर्चीवर बसला. त्याची नजर तिथल्या ॲशट्रेकडे गेली. त्यात 2-3 सिगरेटची थोटकं पडली होती व बाजूला पोस्टकार्डाचा पाव हिस्सा होईल असा एक लहानसा जळलेला कागदाचा कपटा होता. चारुवासनं खिशातून एक भिंग काढलं आणि तो त्या कपट्याचे निरीक्षण करू लागला. विश्वासराव जवळ आले, म्हणाले, चारुवास, त्या कपट्यातून काही निष्पन्न होणार नाही. त्यावरची अक्षरं दिसत नाहीयेत. बाबा, हा कपटा जाळण्यात आला यावरून तो केसरीनाथचा तितका महत्वाचा वाटला असावा यात शंका नाही. तुमच्या पोलिसांच्या फोटोग्राफरचं नाव काय? जाधव. पण या सर्व जळून गेलेल्या कागदाचा फोटो घेऊन काय होणार? थांबा, मी जरा फोन करतो. चारुवासनं टेबलावरचा फोन उचलीत म्हणाला, जाधव, मी चारुवास मोहिते बोलतोय. मला मदत करण्याबाबतच्या सूचना तुम्हाला शिवाजीरावांकडून मिळाल्या असतीलच. तुमच्याकडे तो फ्लुरोस्कोप कॅमेरा आहे काय? आहे ना, असं जाधवांनी उत्तर दिल्यानंतर चारुवास म्हणाला, तिथे एक जळलेल्या कागदाचा तुकडा सापडलाय. त्याचा फोटो काढायचा आहे. तो कागद नेण्यासाठी कोणीतरी हुशार माणूस ताबडतोब पाठवून द्या. आणि टेलिफोन खाली ठेवला. फ्लुरोस्कोप ही काय भानगड आहे चारुवास? विश्वासरावांनी विचारलं. तो अशा प्रकारचा कॅमेरा आहे की त्यानं डोळ्यांना न दिसणाऱ्या वस्तूंचाही फोटो घेता येतो. अशा प्रकारचा कॅमेरा इंग्लंडच्या स्कॉटलँड गार्डकडे असतो हे मी वाचलं होतं. पण मुंबईच्या पोलिसांकडे तो असेल याची मला कल्पना नव्हती. जाधवांचा माणूस तो जळलेला कागद घेऊन गेल्यानंतर ते पितापुत्र CID ऑफिसात शिवाजीरावांकडे येऊन बसले. त्या जळक्या कागदावर काय आहे समजण्याची सर्वांना उत्सुकता लागून गेली होती. 6 वाजता इन्स्पेक्टर मोराराव माटुंग्याला केसरीनाथच्या घराची झडती घ्यायला गेले होते. ते हात हलवत परत आले. केसरीनाथ महाधूर्त आहे याबद्दल पुरी खात्री झाली आहे. या एका पोस्टाच्या तिकिटाशिवाय तिथे संशयास्पद असं काहीच मिळालं नाही. या तिकिटावर जुहूचा पत्ता आहे म्हणून मी ते इथे घेऊन आलो. 7 वाजता गामागुम झालेले जाधव एक फोटो घेऊन आत आले व त्यांनी तो शिवाजीरावांच्या हाती दिला. त्यावर न्यू भारत बँक सेफ डिपॉझिट नंबर 827/4 अशी अक्षरं दिसत होते. चारुवासनं ओणवय होऊन शिवाजीरावांच्या खांद्यावरून तो मजकूर वाचताच त्याचे डोळे आनंदाने चमकू लागले. केसरीनाथने या बँकेत सेफ डिपॉझिटमध्ये आपले पैसे ठेवले आहेत यात शंका नाही. पण आता ती बँक उघडी नसणार. त्याची काळजी नको. त्या बँकेच्या मॅनेजरला असेल तिथून इथेच बोलवतो.
त्यानं मदत करण्यास नाखुशी दाखवली तर त्याला कोठडीत माझ्या जबाबदारीवर बंद करण्यास मी कमी करणार नाही, शिवाजीराव म्हणाले. 8 वाजता शिवाजीरावांचा मुख्य हस्तक तानाजी भारत बँकेच्या मॅनेजरला घेऊन तिथे आला. अवेळी पोलिसांनी बोलवल्यामुळे मॅनेजर गुस्स्यात दिसले. शिवाजीरावांनी त्या नंबरच्या अकाउंटची आम्हाला ताबडतोब माहिती असे ते सांगताच तो म्हणाला, सकाळी 10 वाजता बँक उघडेल तेव्हा ती माहिती तुम्हाला मिळेल. सेफ डिपॉझिटमध्ये आपल्या किमती वस्तू ठेवणाऱ्या गिरायकांची माहिती देणे योग्य नाही. काय योग्य आणि काय योग्य ते तुम्ही मला शिकवू नका, शिवाजीराव रागात ओरडून म्हणाले. ताबडतोब बँक उघडण्याची व्यवस्था करा. एका खुनी माणसाला पकडण्याचा हा प्रश्न आहे. अहो पण बँक उघडून मी काय करणार? त्या अकाउंटची माहिती सांगणारा कारकून शोधला पाहिजे. बँकेचा मॅनेजर शिवाजीरावांचा रुद्रावतार बघून नरमाईने म्हणाला. त्या कारकुनाचा पत्ता सांगा, आम्ही त्याला ताबडतोब आणण्याची व्यवस्था करतो. चला मीच येतो स्वतः. तुम्हाला हवी असलेली माहिती शोधून काढता येते की नाही ते मी पाहतो, मॅनेजर शेवटी म्हणाला. लागलीच ते सर्व तिथून निघाले आणि न्यू भारत बँकेचे ऑफिस उघडण्यात आले. काही वेळानं एक रजिस्टर बाहेर काढून मॅनेजर म्हणाले, हा सेफ डिपॉझिट क्रमांक आम्ही प्रबोधचंद्र गांगुली यांना दिला आहे. त्यांचा पत्ता आहे मॉडर्न हॉटेल जुहू. जुहू म्हणताच त्यांना केसरीनाथच्या घरात सापडलेल्या त्या पोस्टाच्या तिकिटाची आठवण झाली. प्रबोधचंद्र गांगुली हा दुसरा कोणी नसून केसरीनाथच असावा असा त्यांनी अंदाज बांधला. शिवाजीरावांनी बँक मॅनेजरला त्या सेफ डिपॉझिटबद्दल काही सूचना दिल्या आणि ते बँकेतून बाहेर पडले. न्यू भारत बँकेतून बाहेर पडल्यानंतर चारुहास शिवाजीरावांना म्हणाला, केसरीनाथ जर त्या हॉटेलात राहत असेल तर मध्यरात्री हल्ला चढवणे ठीक होईल. आता 9:30 वाजलेत. मला वाटतं आपण जुहू विभागाच्या इन्स्पेक्टरना बोलून घेऊया. ते तिथलेच असल्याने त्यांना मॉडर्न हॉटेलची चांगली माहिती असेल व स्थानिक इसम म्हणून ते आपल्याला काही सूचनाही करू शकतील. केसरीनाथ सारख्या महादुरताशी आपली गाठ आहे, विसरू नका. चारुहास, ही केस तुझी आहे, तेव्हा तू काय सुचवशील ते करायचं आहे, शिवाजीराव म्हणाले. चला आपण सर्व माझ्या ऑफिसात जाऊ. तिथे इन्स्पेक्टर देशमुखांना बोलवून घेतो. 5 मिनिटातच ते CID ऑफिसात पोहोचले. शिवाजीरावांचा तातडीचा फोन ऐकून देशमुख 10:15 वाजता तिथे हजर झाले. त्यापूर्वी शिवाजीरावांनी इन्स्पेक्टर आनंदरावांनाही बोलवून घेतलं होतं. शिवाजीरावांनी देशमुखांना सर्व माहिती दिली. हे हॉटेल माझ्या माहितीचं आहे. त्या हॉटेलाची इमारत दुमजली असून तिथे अनेक लोक कायमचं बिराड करून राहिलेले आहेत. एवढ्या मोठ्या हॉटेलातून केसरीनाथची खोली नेमकी शोधून काढायची असेल तर तुम्ही काय कराल? आपण गडबड करता कामा नये, कारण त्यामुळे केसरीनाथ सावध होऊन निसटण्याचा संभव आहे. ते मी शोधून काढतो, देशमुख म्हणाले. त्या हॉटेलातला एक वेटर पोलीस स्टेशनच्या शेजारी राहतो. तो रात्री 10 वाजता आपलं काम संपवून घरी येतो. त्याच्याकडून मी त्या खोलीची माहिती मिळवतो. ठीक आहे, मग तुम्ही कामाला लागा. आम्ही बरोबर 11:30 वाजता जुहूच्या पहिल्या वळणावर असलेल्या बस स्टॉपजवळ तुम्हाला भेटतो, शिवाजीराव म्हणाले. देशमुख गायगाने तिथून निघून गेले. बरोबर 11:30 वाजता शिवाजीराव, चारुहास, विश्वासराव मोहिते, आनंदराव, मुरारराव, भार्गवराव आणि तानाजी हे ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. तेथे देशमुख आपली 8 शिपायांची तुकडी घेऊन वाट बघत उभे होते. लागलीच त्यांनी एक बैठक भरवली. देशमुख म्हणाले, त्या वेटरकडून मी माहिती मिळवली. प्रबोधचंद्रने तिथे एक खोली कायमची घेतली आहे. तो अधूनमधून तिथे राहतो. आज दुपारी तो तिथे राहायला आला असून कुठेही बाहेर पडलेला नाही. रात्री 10 वाजता तो झोपायला गेला ते सुद्धा त्या वेटरने पाहिले होते. पहिल्या मजल्यावर जिना चढून गेल्यानंतर डाव्या त्याच्या 13 नंबरच्या खोलीत तो राहतो. शाब्बास, आनंदाने चारुहास म्हणाला. देशमुख, तुम्ही फार मोठी कामगिरी बजावलीत. आता केसरीनाथला कोणत्या पद्धतीने पकडणे जास्त सोयीचे जाईल ते सांगा, कारण तुम्हाला हॉटेलची माहिती आहे. आम्ही कोणीही ते पूर्वी पाहिलेलं नाही. मी त्या हॉटेलचा घाईघाईने प्लॅन तयार केला आहे. तो पहा. हॉटेलच्या पाठीमागे चांगली 5 फूट उंचीची भिंत आहे. समोर बरीच मोकळी जागा असून त्या सर्व जागेभोवती भिंत घातलेली आहे. मला वाटतं बाहेरच्या फाटकाजवळ दोघांनी दबा धरून बसावं, दुसऱ्या दोघांनी हॉटेलच्या दरवाजाजवळ थांबावं. कदाचित तो खिडकी वाटेल पळेल म्हणून खिडकीखाली दोघांनी थांबावे. वरती चौघांनी जाऊन त्याच्या खोलीत शिरावे. ही तुमची योजना मला आवडली, शिवाजीराव म्हणाले. पाठीमागील भिंती पलीकडे काही लोकांना दबा धरून बसवले पाहिजे. आधी खोलीत कोण घुसणार ते आपण ठरवूया. त्या चौघात मी असीनच, चारुहास म्हणाला. ठीक आहे, तर तुझ्याबरोबर आणखी कोण तिघे येतील ते तूच ठरव. मी, मुरारराव आणि आनंदराव आणि माहितगार म्हणून देशमुख असे आम्ही 4 जण त्याच्या खोलीत शिरतो. कबूल, शिवाजीराव म्हणाले. मी आणि विश्वासराव खिडकीच्या खाली थांबतो.
तुमच्या प्लॅनप्रमाणे तो त्याच्या खोलीला एकच खिडकी आहे. देशमुख, तुम्ही आत शिरण्यापूर्वी आम्हाला ती खिडकी दाखवून ठेवा. हॉटेलच्या पुढच्या दरवाजावर भार्गवराव आणि तानाजी थांबतील. तुमच्या 8 शिपायांपैकी दोघांना हॉटेलच्या मागील दारी थांबवा. दुसऱ्या दोघांना फाटकाजवळ थांबवा. बाकीचे चौघांना हॉटेलच्या भिंतीपलीकडे उभे करा. योजनेप्रमाणे सर्व तयारी झाल्यानंतर चारुहास आणि त्याचे तिघे सहकारी हळूहळू पायऱ्या चढू लागले. त्यांच्या पावलांचा यत्किंचितही आवाज होत नव्हता. 12:30चा सुमार असल्यानं हॉटेलात राहणारे सर्वजण झोपले होते. सर्वत्र शांतता होती. वर चढताना टॉर्चचा उपयोग करायचा नाही हे चारुहासनं सर्वांना सांगितले होते. अंधारात सर्वजण जपून पावलं टाकत वरच्या मजल्यावर पोहोचले. जिन्याच्या कॉरिडॉरमध्ये दोन्ही बाजूला समांतर अशा खोल्या दिसत होत्या. इतर हॉटेलप्रमाणे तिथे दिवा नव्हता. देशमुख हळूच पुटपुटले, आपल्या डाव्या हाताची दुसरी खोली. चारुहास चोर पावलानं पुढे झाला. दाराला अंगचेच कुलूप असून ते बंद होते. मुरारावांनी आपल्या खिशातून चावी काढली व ते अत्यंत सावधगिरीने दार उघडू लागले. चारुहास व देशमुख हातात पिस्तूल घेऊन उभे होते. मुरारावांनी दार उघडता चारुहासनं आत घुसण्याचं ठरवलं होतं. खोलीतील दिव्याचे बटण कोणत्या बाजूला असेल याचा तो विचार करत होता. कुठेतरी दूर दार वाजल्याचा अस्पष्ट आवाज झाला. त्याचवेळी मुरारावांनी दार उघडलं आणि चारुहासने आत उडी घेतली. त्याच्या मागोमाग देशमुख आत शिरले. आनंदराव बाहेर उभे राहिले. त्याचवेळी बाहेरून कोणीतरी धावत गेल्याचा व कोणीतरी खाली कोसळल्याचा आवाज ऐकू आला. आनंदरावांची हाक ऐकू आली, चारुहास बाहेर ये. चारुहास त्वरेने बाहेर पडला आणि बाहेरच्या गॅलरीतून दूर पळणारी आकृती त्याला दिसली. त्यामागून आनंदराव धावत होते. चारुहासनं काही क्षणातच आनंदरावांना मागे टाकले. पळणारा केसरीनाथ होता यात शंका नव्हती, पण तो पळत होता त्या दिशेला वाट नव्हती. केसरीनाथ त्या दिशेला का धावत सुटला हे समजत नव्हतं. समोरच एक मोठी काचेची खिडकी होती. केसरीनाथनं काचेवरच जोरात धडक मारली आणि खिडकीच्या फुटणाऱ्या काचांसहित त्यानं उडी घेतली. काहीच विचार न करता चारुहासनेही त्याच्या मागोमाग उडी घेतली. आपण कुठे पडणार याबद्दल त्याला कल्पना नव्हती. तो खालच्या हिरवळीवर आदळला. लागलीच तो उठून उभा राहिला. केसरीनाथ समोरच्या भिंतीकडे धावत होता. ही भिंत शिवाजीराव व विश्वासराव उभे होते त्यांच्या बरोबर विरुद्ध दिशेला होती. त्या भिंतीपलीकडे कोणाचा तरी बंगला होता. चारुहासनं गोळी झाडली, पण तोही धावत असल्याने नेम चुकला. केसरीनाथ भिंतीवरून उडी घेऊन त्या शेजारच्या बंगल्याच्या आवारात शिरला. चारुहासने त्याच्या पाठोपाठ त्या आवारात प्रवेश केला. केसरीनाथ बंगल्याच्या फाटकाकडे पळत होता. त्यानं एकदाही मागे वळून पाहिलं नाही. त्याच्या हडकुळ्या शरीरात एवढी चपळता आणि शक्ती वास करत असेल याची कल्पना चारुहासला नव्हती. तो जीव वाचवण्यासाठी वाट फुटेल तिथे धावत होता की पूर्व योजनेनुसार तो पळत सुटला होता हे सांगणं मोठं कठीण होतं. केसरीनाथ कमालीच्या वेगानं धावत होता. फाटकाच्या बाहेर रस्त्याच्या एका बाजूला एक मोटर उभी होती. ती तो चढला व क्षणार्धात मोटर चालू केली. तो काही योजनेनुसार पळाला हे आता स्पष्ट झालं होतं. चारुहासला काय करावं ते समजेना. त्याच्या मोटारी अगदी विरुद्ध दिशेला हॉटेलपासून बऱ्याच अंतरावर होत्या. त्यातील मोटार घ्यायला जावं तर तोपर्यंत केसरीनाथ कितीतरी दूर निघून गेला असता. हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या दोघा शिपायांपैकी एकानं मोटार अडवण्याचा प्रयत्न केला. केसरीनाथनं पिस्तूल झाडून त्यांना खाली लोळवले. ते पाहून दुसऱ्या शिपायानं मागच्या मागे पाय काढला. चारुहास वेड्यासारखा केसरीनाथच्या मोटारी मागे धावत होता. अगदी ऐनवेळी केसरीनाथ निसटून जावा या गोष्टीचं शल्य त्याच्या मनाला टोचत होतं. केसरीनाथची मोटर दूर दूर जात होती. आता तर फक्त तिच्या पाठीमागचा दिवाच काय तो दिसत होता. तो एका छोट्या बंगल्यासमोर कोणाची तरी मोटार ठेवलेली चारुहासला दिसली. आनंदाने आवडी मारून चारुहास त्या मोटारीत बसला. कोणाची मोटार आणि तिचा मालक काय म्हणेल याचा विचार केला नाही. ती डॉज मेकची भक्कम आणि वेगवान गाडी होती. चारुहास कमालीच्या वेगानं पाठलागास सुरुवात केली. 5च मिनिटांनी त्या केसरीनाथच्या मोटारीचा मागला तांबडा दिवा दिसू लागला. मोटारी सांताक्रूज सोडून खार रोडच्या दिशेने धावू लागल्या. खार रोडच्या नाक्यावर एका पोलिसानं केसरीनाथची मोटर थांबवण्याचा प्रयत्न केला असताना केसरीनाथनं पिस्तूल झाडून त्याला जखमी केलं. चारुहासच्या व त्याच्या मोटारीमध्ये अद्यापही चांगलं अंतर होतं. बांद्र्यालाही दुसऱ्या कमनिशिबी पोलिसानं केसरीनाथला थांबवण्याचा प्रयत्न केला असताना केसरीनाथनं सोडलेली गोळी त्याच्या मांडीत घुसून तो किंकाळत खाली पडला. इतक्या बेफाम वेगाने मोटर चालवत असतानाही केसरीनाथ एका हातानं अचूक निशाणबाजी करत होता. आता चारुहासनंही बरंच अंतर तोडलं होतं. केसरीनाथच्या मोटारीच्या टायर गोळा झाडाव्यात असं त्याच्या मनात आलं.
पण तसं झालं तर कदाचित त्याची मोटार उलटेल व अपघातात ठार होईल अशी त्याला भीती वाटली. त्याच्या मनात केसरीनाथला जिवंत पकडून फासावर लटकवायचं होतं. दोन्ही मोटारी माहीमच्या पुलावर चढल्या. आता दोन्ही मोटारी अगदी एकमेकांना लागून पळत होत्या. चारुहासनं आपली मोटार जवळ नेऊन त्याचे उजवे चाक केसरीनाथच्या मोटारीच्या मागच्या डावीकडच्या चाकात घुसवले. ती दोन चाके एकमेकांना अडकली आणि आपल्या हातातील ड्रायव्हिंग व्हील निखळून निघते की काय अशी भीती चारुहासला वाटली. त्यानं जोराने ब्रेक दाबल्याबरोबर केसरीनाथच्या मोटारीचाही वेग कमी झाला. केसरीनाथने मागे वळून झाडलेली गोळी चारुहास वाकल्यामुळे ती छतात घुसली. त्याचवेळी केसरीनाथच्या मोटारीचं इंजिन पुलाच्या भिंतीवर आदळले. चारुहासनं मोटारीच्या बाहेर उडी घेतली. केसरीनाथ मोटारीच्या बाहेर पडण्याची धडपड करत होता. चारुहासनं आपल्या पिस्तुलाचा दस्ता त्याच्या डोक्यात हाणताच तो बेशुद्ध पडला. चारुहासनं रुमाल काढून कपाळावरचा घाम पुसला आणि तो समाधानाने सिगरेट ओढू लागला. काही मिनिटांनी तिथे 3 मोटारी लागोपाठ येऊन धडकल्या. शिवाजीराव, विश्वासराव व इतर मंडळी खाली उतरली. मोरारावांनी धावत जाऊन प्रथम बेशुद्ध केसरीनाथला हातकड्या चढवल्या. विश्वासरावांनी चारुहासला काही दुखापत झाली नाही हे पाहिलं तेव्हा त्यांना आनंद झाला. ते जेव्हा केसरीनाथच्या खोलीत शिरले तेव्हा तो बाथरूममध्ये गेला होता असं मोरारावांनी सांगितलं. केसरीनाथला बंदोबस्तानं मुंबईत नेण्यात आलं. त्याच्या केसचा तपास करण्याचं काम मुरारराव व आनंदराव या जोडीकडे सोपवण्यात आलं. त्यांनी केसरीनाथची अनेक भानगडी उजेडात आणली. केसरीनाथच पकडला गेल्याने त्यांच्या अनुयायांचे हातपाय गळाले. त्यांनी भराभर कबुली जबाब लिहून दिले. न्यू भारत बँकेच्या सेफ डिपॉझिटमध्ये केसरीनाथने जमा केलेली संपत्ती आणि बराच चोरीचा ऐवज मिळाला. चारुहासनं केसरीनाथला अवधी मिळू दिला नाही, नाहीतर बँकेतील संपत्ती काढून तो केव्हाच अदृश्य झाला असता. केसरीनाथला पकडल्यानंतर पुढील तपासात चारुहासनं लक्ष घातलं नाही. त्यानं गुप्तहेराचा धंदा सुरू केल्यानंतरही ही मोठी अशी पहिलीच केस होती. ती त्यानं यशस्वी रीतीने सोडवली, पण त्यात त्याला धनलाभही चांगला झाला. केसरीनाथ पकडल्याचे वर्तमानपत्रात जाहीर होताच राजमल्लानं आणि लेडी चंद्रकलाबाईंनी त्याला 5-5 हजाराचे चेक पाठवले. बिंदू माधवने पूर्वी दिलेले 2,000 जमेत न धरता 10,000चा चेक पाठवला. केसमध्ये मदत केल्याबद्दल चारुहासनं मीनाला आणि वसुंधरेला एकत्र आणून केलेल्या मदतीबद्दल एक छानदार पार्टी दिली. त्या पार्टीला त्यानं आपले व्यायामशाळेतील मित्रही बोलवले होते. वसुंधरेची जखम आता पूर्ण बरी झाली होती. मीनानं वसुंधरेकडे पाहत म्हणाली, चारुहास, तू लग्न का नाही करत? मी सुप्रसिद्ध डिटेक्टिव्ह धनंजयांचा या बाबतीत कित्ता गिरवण्याचं ठरवलंय. चारुहास हसत म्हणाला, त्यापेक्षा तू झुंजारप्रमाणे एखादी विजय बरोबर घेऊन गुप्तहेराचे काम करावे चांगले. वसुंधरेच्या पडलेल्या चेहऱ्याकडे पाहत मीना म्हणाली, मी त्या दोघातल्या चांगल्या गुणांचे अनुकरण करणार आहे. चारुहास म्हणाला. पोलिसांची सर्व तयारी झाल्यानंतर केसरीनाथचा खटला सुरू झाला. त्या अभूतपूर्व खटल्याने जनतेत असामान्य खळबळ उडाली. वर्तमानपत्र त्या खटल्याला महत्त्व देत होती. एके दिवशी त्या खटल्याचा निकाल लागला आणि न्यायाधीशांनी केसरीनाथला फाशीची शिक्षा फरमावली. त्याच्या इतर साथीदारांनाही लहान मोठ्या शिक्षा देण्यात आल्या. एके दिवशी पहाटे केसरीनाथला फाशी देण्यात आली. ती बातमी ऐकताच बिचाऱ्या मैनाबाईला वेड लागले. बिंदू माधव क्लब पुन्हा जोराने सुरू झाला. चारुहासला क्लबचा कायमचा सभासद करून घेण्यात आलं होतं. लेडी चंद्रकलाबाईंच्या पहिल्या विवाहाची बातमी जगजाहीर झाली नाही. राजमल्लाची नुकसान भरपाई विमा कंपनीने केली. बऱ्याच गोष्टी वर्तमानपत्रात आल्या, पण एक गोष्ट मात्र सर्वांच्या नजरेआड दडून राहिली. केसरीनाथला फासावर चढवल्यानंतर बहुतेक वर्तमानपत्रांनी दुसऱ्या दिवशी त्याचे फोटो प्रसिद्ध केले. त्या दिवशी सकाळी लोणावळा येथील एका छोट्या टुमदार घराच्या ओटीवर एक वृद्ध गृहस्थ आपल्या पत्नीसह पेपर वाचत बसले होते. ते पेन्शनर पोस्टमास्टर असून लोकप्रिय होते. त्यांच्या हातातील वर्तमानपत्रातील फोटो पाहून त्यांची पत्नी आश्चर्याने म्हणाली, अरे, हा तर आपला गोविंदा दिसतो. ते म्हणाले, हो, गोविंदाचे हा. त्याचेच पराक्रम वाचत होतो. घराण्याचं नाव बाहेर आलेलं नाही, ही ईश्वराची कृपा. ते जाऊ दे, तू आता चहा आण पाहू.